सातारा जिल्ह्यामधील महाबळेश्वर तालुक्यात आंबरळ या गावामध्ये आलेलो आहे. या गावामध्ये स्ट्रॉबेरीची लागवड खूप मोठ्या प्रमाणात असते आणि या शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम असा आहे की इकडं पुढच्या महिन्यापासून पाणी जवळजवळ संपलेलं असतं. एवढं उत्पादन देणारं पीक असून सुद्धा त्यांना त्याचा फायदा घेता येत नाही. तर त्यासाठी आता एक संशोधन जे झालेलं आहे, आपण अनेकांनी व्हिडिओ पाहिलेलाही असेल. एक हायड्रोजेल फॉर्ममध्ये औषध आपण तयार केलेलं आहे. ते आपले सायंटिस्ट स्वतः आज इथं ट्रायलसाठी आलेले आहेत. या शेतामध्ये त्याचा ट्रायल घेतला जाणार आहे. तर हे सायंटिस्ट स्वतः तुम्हाला याबद्दल माहिती सांगतील की हे कसं वापरायचं आणि याचे फायदे काय. नमस्कार सर. नमस्कार. आता या गावामध्ये जे शेतकरी आहेत हे जवळजवळ मला वाटतं 70-80% लोकांना पाणी आता पुढच्या महिन्यामध्ये कमी होतंय. तर त्या पाण्यासाठी आपल्याला ही पावडर कशी मदत करेल झाडांना आणि ते किती दिवस आपल्याला चालेल हे थोडस मार्गदर्शन करा आणि तोपर्यंत आपण इथं ते कसं द्यायचं त्याचं ऍप्लिकेशन आपण करत राहूया. ओके. तर नमस्कार, माझं नाव प्रकाश पवार. तर मी जे ऑर्गॅनिक हायड्रोजेल बनवलं याचा एक सिंपल वर्किंग असं आहे की शेतीमध्ये जे आपण पाणी देतो, तर जर आपण जमिनीमध्ये जर पाणी दिलं तर ते पाणी जमिनीमध्ये खोलवर चाललं जातं इझिली. आणि ही जर पावडर आपण मुळ्यांजवळ दिलेली असेल तर ही पावडर काय करते, पूर्ण पाणी शोषून ठेवते आणि पिकाला हळू ती देत राहते जास्त वेळपर्यंत. आणि ही पावडर कम्प्लिटली ऑर्गॅनिक आहे, सेंद्रिय आहे. आणि मेन म्हणजे ही पावडर जेव्हा त्याच्या पिरियड नंतर जेव्हा डिग्रेड होते तर डिग्रेड झाल्यानंतर हिचं सेंद्रिय खतामध्ये रूपांतरण देखील होतं. तर आपण ह्या स्ट्रॉबेरीच्या प्लॉटमध्ये आपण तिला आज लावणार आहोत. तर एका झाडाला साधारणतः आपण तिला 5 ग्रॅम पर्यंत आपण तिला अप्लाय करतो. तर आपण आता इथे बघू शकतो. तर या ठिकाणी साधारणतः एक प्रत्येक झाडाजवळ आपण 2 इंचाचा खड्डा इथे खोदलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही साधारणतः 4 ते 5 ग्रॅम पावडर आपण याप्रमाणे इथे अप्लाय करतो. एवढं सिंपल त्याचं आहे. आणि वरून जर आपण समजा पॉसिबल असेल तर आपण त्याच्यावर माती सुद्धा झाकू शकतो, साधारणतः 1 ते 1.5 इंचाची तुम्ही तिथे माती काढलेली असते ती. आणि नाही जरी झाकली तरी काही मोठा इश्यू नाही. इथे आपण ऑलरेडी खड्डे खोदले आहेत. याप्रमाणे झाडांच्या मुळे दिसायला लागल्या की त्या एरियामध्ये साधारणतः एक 5 ते 6 ग्रॅम म्हणजे एवढी पावडर आपल्याला त्या इथे अप्लाय करायची आहे. आणि तिला मातीने शक्य झालं तर असं झाकून द्यायचं. सर, आपण जर असं केलं की बाबा तुम्ही प्रत्येक झाडाच्या भोवताली खड्डा काढताय, बरोबर, त्यापेक्षा 2 झाडांच्या मध्ये आता इथं ड्रिपचं पाणी पडतं, तर त्या ड्रिपच्या पाण्याच्या बरोबर सेंटरला जर आपण 2 झाडासाठी एकच वापरलं तर चालेल का? अगदी बरोबर, तरी चालेल, तर काही प्रॉब्लेम नाही. पण मग आपल्याला काय करावं लागेल, जी त्याचं प्रमाण आहे पावडरचं ते प्रमाण आपल्याला वाढून टाकावं लागेल. की आपण जे एका झाडाला साधारणतः 4 ते 5 ग्रॅम टाकतोय, मग ते 2 झाडा मिळून आपण ते 8 ते 10 ग्रॅम पर्यंत टाकलं गेलं पाहिजे. सेमच काम करेल, कारण काय होईल, तिथे मुळे येतील आणि त्यामुळे तिथून पाणी ओढत राहतील. बरं, आता हे खत या स्ट्रॉबेरीला सतत द्यावीच लागतात. बरोबर. होतंय का की या दिवसामध्ये बेड खूप कडक होतात खतांच्या सततच्या ऍप्लिकेशनमुळे आणि झाडं सुद्धा कमजोर होतात. अगदी बरोबर. तर या पावडरचा त्या खतासाठी किंवा त्या झाडासाठी काय फायदा होईल का? जसं या पावडरचं एक तत्व आहे की ही याच्या कॉन्टॅक्ट मध्ये जी पण काही लिक्विड वस्तू येईल म्हणजे द्रव रूपांतरात येईल ते द्रव ते शोषून घेते. तर सेम आपण जर याला खतासोबत जरी लावलं तरी शेतकऱ्यांना याचा बेनिफिट असा होईल की आता समजा तुम्ही जर आपण आपल्या साध्या जमिनीमध्ये जर खत दिलं तर आपण जेव्हा खत देतो आणि शेतकरी जेव्हा त्याला पाणी भरतो तर पाणी भरल्यानंतर काय होतंय, लिचिंग आउटचा एक प्रकार आपल्याला जाणवतो. लिचिंग आउट म्हणजे काय, ते खताचं जे काही हे असतं अंश असतो पाण्यासोबत खोलवर चालला जातो. आता कोणतंही आपण शेतीमध्ये पीक बघितलं त्याच्या मुळ्या ज्या असतात साधारणतः 3 ते 6 इंचापर्यंत वाढतात. आणि आपण जेव्हा पाणी देतो त्याची जी ओल असते साधारणतः 1.5-2 फुटापर्यंत जाते. मग ते एवढं जे खाली वाया जाणार आपलं खत असतं ते वाया जातं आणि शेतकऱ्याला परत ते सेंद्रिय खत द्यावं, सेंद्रिय असेल किंवा रासायनिक असेल ते खत आपल्याला द्यावं लागतं. याच्यामुळे काय होतं, शेतीमध्ये खताचा खर्चही वाढतो. आता या पावडर जर आपण दिली असेल, ही पावडर काय करते, तुमचं जे काही खत आहे त्या खताचा अंश शोषून घेतं आणि शोषून घेतल्यानंतर हळूहळू म्हणजे मोठ्या म्हणजे पुढचा जो टाइम असेल त्या हळूहळू पिकाला सोडत असते. म्हणजे थोडक्यात इथं 4-4 दिवसाला जे खत द्यावं लागतं ते सुद्धा आपल्याला द्यावं लागणार नाही. पाणी सुद्धा द्यावं लागणार, पाणी सुद्धा आपल्याला कमी करतं, स्टोरेज करून झाडाला हळूहळू दिलं. बरोबर, म्हणजे एक बँक सारखं हे काम करेल. जशी बँक आपल्याला जसं पाहिजे तसं पैसे देते तसं झाडाला जे पाहिजे तसं हळूहळू देत मुबलक प्रमाणात देते. बरं, आता हे दिल्यानंतर हे किती दिवस, आता ऍक्च्युली इथं दर दिवसाला पाणी देणारे शेतकरी आहेत. बरोबर, कारण ह्या झाडाला पाण्याची गरज खूप आहे आणि खत सुद्धा दर 2-4 दिवसानं इथं द्यावंच लागतं. 4-4 दिवसाला तर खत द्यावंच लागतं. तर मग याच्यामध्ये काय बदल होतील आपल्याला? बरोबर, तर याच्यामध्ये मी एक म्हणजे शास्त्रीय कारण सांगतो इथं डायरेक्ट. आता आपण जर जमिनी बघितली जिथं स्ट्रॉबेरीची आहे
तर मेनली याच्यामध्ये त्या जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी मुळात थोडी कमी आहे, बरोबर. आता आपण जे दररोज पाणी का द्यावं लागतंय, कारण जमिनीची तेवढी पाणी धरून ठेवण्याची क्षमता नाहीये. तर ही पावडर काय करते, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवून टाकते. म्हणजे तुम्ही एकदा जरी त्याला पाणी दिलं तर ते काय करतं, जमिनीमध्ये पाण्याची क्षमता वाढल्यामुळे झाडाला जास्त लवकर पाण्याची गरज भासू देत नाही. हे त्याच्या मागचं सिंपल लॉजिक आहे. मग आता सायंटिफिकली म्हटलं तर आपल्याला मातीमध्ये जे जास्त पाणी आणि जास्त खतामुळे जे काय कडकपणा येतोय, बरोबर, तो सुद्धा आपल्याला कमी करता येईल. आता विषय काय आहे दुसरा, याच्यामध्ये मुद्दा असा असतो सर, की आपण जेव्हा रिपीटेडली पाणी देत असतो, पाण्यामध्ये क्षार असतात. ते क्षार आपल्या जमिनीमध्ये काय होतं, पाणी बाष्पीभवनात निघून जातं आणि ते क्षार जिथे राहून जातात. याच्यामुळे काय होतं, जमिनीचा खारटपणा सुद्धा वाढतो आणि खारटपणा वाढल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते कालांतराने. आता आपण बघितलं असेल, जिथे आपल्याला असं म्हणजे ड्रिप असतं, ड्रिपच्या खाली आपल्याला पांढऱ्या रंगाचं सर्कल झालेलं तयार दिसतं, होतो. ते म्हणजेच क्षाराचं तिथे हे झालेलं असतं, डिपोजिशन झालेलं असतं. बरोबर. बरं, आता हे झालं आपल्या इथलं आता एंडिंगचं. बरोबर. पण ज्यावेळेला मदर प्लांट येतात यांचे, अगदी तर बरोबर. त्या मदर प्लांटच्या वेळेला, हे मदर प्लांट येतात मे मध्ये, म्हणजे त्यावेळेला पावसाळ्याची सुरुवात झालेली नसते. या कंडिशन मध्ये तिथं मदर प्लांट लावले जातात. तर तिथं आपल्याला ह्याचा वापर करता येईल का? नक्कीच करता येईल. आता याच्या ही जी पावडर आहे, हिचं फक्त बेसिक प्रिन्सिपल एवढं आहे की ते फक्त पाणी तुम्हाला स्टोअर करून ठेवलं आणि दीर्घ कालांतरानुसार ते सप्लाय करत राहील. आता ते तुमचं मदर प्लांट असेल किंवा ओल्ड प्लांट असेल किंवा तुम्ही बी टाकून जरी जर्मिनेट करत असाल तरी काही हरकत नाही. कोणत्याही स्टेजला आपण युज करू शकतो. पावसाळ्यात जमणार नाही ना हे? आता नाही, बरोबर. आता हा जो मुद्दा आहे, पावसाळ्यामध्ये काय असतं की जमिनीमध्ये वरून पडणारा पाऊस असतो ऑलरेडी, बरोबर. आता आपण जे प्रमाण देतोय तर याच्यापेक्षा कमी प्रमाणामध्ये आपण ते वापरू शकतो, म्हणजे जेणेकरून ते पिकाचं नुकसानही नको झालं पाहिजे जास्त पाणी स्टोअर करून. आणि आपली जी ही पावडर आहे याच्यामध्ये मेनली आता जो आम्ही फॉर्म्युला बनवलेला आहे, तर याचं जे काही